आणखी एक महत्त्वाची बातमी, IPS अधिकारी देवेन भारती हे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले आहेत। देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, या विशेष पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याबद्दलची बातमी ABP माझानं सगळ्यात प्रथम दिलेली होती आणि यावर आता शिक्कामोर्तब होत आहे। अगदी बरोबर दीपक, दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर किंवा दिल्ली पोलिसांचं स्ट्रक्चर जे आहे तसंच स्ट्रक्चर मुंबई पोलिसांमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळत आहे। आतापर्यंत DG रँकचे अधिकारी हे पोलीस आयुक्त म्हणून असायचे, आता नवीन ही पोस्ट तयार केली गेली आहे, ज्यामध्ये स्पेशल पोलीस कमिशनर हे देवेन भारती म्हणून पहिले स्पेशल पोलीस कमिशनर असतील। हे पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांच्या अंडरच असतील, मात्र देवेन भारती यांच्याकडे क्राईम ब्रांच आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आर्थिक गुन्हे शाखा या दोन युनिट्स महत्त्वपूर्ण युनिट्सची जबाबदारी असणार आहे। मात्र त्यांची रिपोर्टिंग असणार आहे ती विवेक फणसळकर हे पोलीस आयुक्तांकडे। या सगळ्या घडामोडींना पाहता पहिलेच हे स्पेशल पोलीस कमिशनर असणार आहेत आणि जसं आपण पाहिलं आहे की पोलिसांमध्येही किंवा महाविकास आघाडी सरकार असताना देवेन भारती यांना साईड पोस्ट केलं गेलं होतं, त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांच्या जवळ असल्याचंही जे म्हटलं गेलं होतं आणि म्हणून त्यांना साईड पोस्ट दिली गेली असं म्हटलं गेलं। मात्र सरकार बदललं आणि आता ही नवीन पोलीस आयुक्तपद विशेष पोलीस आयुक्तपद त्यांना मिळतं आहे। मुख्यत्वे देवेन भारती हे 1994 बॅचचे अधिकारी आहेत, यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं मोठं काम होतं ते मुंबई क्राईम ब्रांचमध्ये होतं। DCP असताना इंडियन मुजाहिदीन केस त्यांच्या अंडरमध्येच सुपरविजनमध्येच पुढे नेली होती, ज्यामध्ये 22 अतिरेक्यांना अटक केली गेली होती इंडियन मुजाहिदीनच्या। यानंतर ते ॲडिशनल पोलीस कमिशनर क्राईम ब्रांच होते, ATS चीफ ते राहिले होते, त्यानंतर त्यांना EOWचे जॉईंट पोलीस कमिशनर केलं गेलं होतं, म्हणून मोठ्या आणि महत्त्वाच्या पदांवरती ते राहिले। सर्व पहिलं पण त्यांची पोस्टिंग मुंबईमध्ये ती होती, SB DCP म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलं होतं आणि त्यानंतर क्राईम ब्रांच, ATS, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, मग नंतर महाराष्ट्र पोलिसांमध्ये त्यांनी IG लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्र पोलीस असाही पदभार त्यांनी स्वीकारला किंवा पदभार भूषवलं। म्हणून ही नवीन पोस्ट आहे, हे नवीन युनिट असणार आहे किंवा नवीन पदभार मुंबई पोलिसांसाठी असणार आहे आणि आता मुंबई पोलिसांच्या टीममध्ये स्पेशल कमिशनरची नवीन पोस्ट जॉईन केली गेली आहे। दीपक, गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर मुंबईतून एक अपघाताची बातमी हाती येते। विक्रोळीच्या सिद्धिविनायक सोसायटीची